नमस्कार. मुंबई 24च्या खास सदरात आपलं स्वागत आहे. उलट तपासणी आमच्या या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार भाऊ तुरसेकर आपल्यासोबत असतात. भाऊ नमस्कार. नमस्कार. भाऊ, आज आमचा विषय आहे जो आम्ही तुम्हाला ज्याच्यासाठी बोलवलं आहे, तो विषय आहे काही बातम्या ज्या खूप वर्षांपासून त्यांना कन्क्लुजन्सच मिळत नाहीत. अशा खूप बातम्या तुमच्या आठवणीत असतील. आज तुम्ही गेले 42 वर्ष या क्षेत्रात आहात, तर तुम्हाला असं काही वाटतं का की हो विक्रांत, या बातम्या मी बघितल्या तुमच्या काळापासून त्या आजपर्यंत, तर असं काय घडतं? म्हणजे आजचे पत्रकारितेचं काय झालं? कारण पत्रकारच आम्हीच त्या बातम्या आणतो आणि आम्हीच त्या बातम्यांना विसरतो. पण मग याचं पुढे काय? पहिली गोष्ट म्हणजे मी जवळजवळ 69 पासून पत्रकारितेमध्ये आहे. आता हे व्हिज्युअल मीडिया आला, आम्ही प्रिंट मीडियात काम केलं. इतक्या बातम्या, इतक्या घडामोडी. बातमी म्हणजे काय असते हो, शेवटी जगात काही ना काही घडत असतं आणि ते एका माणसाने दुसऱ्या माणसाला सांगण्याची इच्छा जी असते ती बातमी असते. अगदी शाळेतलं मूल घरी येतं आणि घरी आल्यानंतर ते पटकन भावंडाला किंवा कोणाला, आई गं आज असं झालं ना, म्हणजे त्याला ती सांगण्याची जी इच्छा असते ती बातमी असते. प्रश्न असा असतो की त्यात गांभीर्य किती आहे. ज्या घटना किंवा जो घटनाक्रम सामान्य माणसाच्या आयुष्यावर, समाजावर परिणाम करत असतो ती बातमी असते. पण मग या बातमीचं पुढे काय होतं, त्या घटनेचं पुढे काय होतं, त्याचा परिणाम काय होतो याचा विचार होत नाही. अशा अनेक बातम्या असतात की तेवढ्यापुरतं मग काय असतं की आम्ही बातमीदारी आपण करतो पत्रकारितेमध्ये, काय काय असतं तर आपण त्याची एक सनसनाटी माजवतो की माझ्याकडे काहीतरी मोठं आहे. हा मानवी स्वभाव असतो. म्हणजे आपण साधारण बघतो की एक अपघात झालेला असतो किंवा एक काहीतरी घडलेलं असतं, पण तो एक माणूस दुसऱ्या माणसाला सांगतो तेव्हा तो त्याला जसं आवडलं तसं सांगतो, जो घडलं तसंच सांगतो असं नाही. पण ते जर दुसऱ्याला ऐकणाऱ्याला आवडलं तर तो तिसऱ्याला सांगताना आणखीन रंगवून सांगतो. ते जर तिसऱ्याला पसंत पडलं तर तो चौथ्याला आणखीन रंगवून सांगतो. असं होता 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 अनेकदा काय होतं माहिती आहे का, की आपण समजा एक चित्र आहे, त्या चित्राची एक झेरॉक्स मारली, मग त्या झेरॉक्सवरून दुसरी झेरॉक्स मारली, दुसऱ्यावरून तिसरी मारली, तिसऱ्यावरून चौथी मारली. होत होत जेव्हा 16व्या झेरॉक्सची किंवा 20व्या झेरॉक्सची 17वी किंवा 21वी झेरॉक्स निघते तेव्हा त्याच्यात काहीच दिसत नसतं. बातम्यांचंही तसंच होतं, घटनेचंही तसंच होतं. ज्याने मूळ बघितली, ज्याने ती घटना बघितलेली आहे, ऐकलेली आहे, बघितलेली आहे, त्याच्या झेरॉक्सच्या 22व्या 24व्या प्रतीच्या वेळेला इतकं गोंधळ झालेला असतो की मूळ घटना त्याच्यात गायबच झालेली असते. जशी त्या 20व्या 22व्या झेरॉक्समध्ये आपल्याला कशाची झेरॉक्स आहे तेच कळत नाही, तसं बातमीचं होऊन जातं. आणि याचं कारणच एक असतं की ती सनसनाटी माजवली जात असते आणि तिथे अशा अनेक बातम्या मग संसदांनी माजवतात, त्यात गाडल्या जातात. जसं ते झेरॉक्सचं चित्र असतं, ते मूळ चित्र त्या शेवटच्या झेरॉक्समध्ये आपल्यासमोर येणाऱ्या गायब झालेलं असतं. तसं अनेकदा त्या बातमीचा कुठे म्हणजे पाठपुरावा होत नाही, ती बातमी गायबच होऊन जाते. गेले 42 वर्ष तुमच्या या एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला असे कोणत्या बातम्या आठवतात का हो, की ज्यांचं सनसनाटी माजली पण त्याचं काही म्हणजे एका कालानंतर त्याचं लोकांना विसर पडला? अशा काही बातम्या आठवतात का भाऊ तुम्हाला? म्हटलं तर खूप बातम्या, म्हणजे शेकडो बातम्या आहेत. पण ठळकपणे सांगण्यासारखी माझ्या स्मरणातली खूप जुनी बातमी जर कुठची असेल तर ती नगरवाला केस म्हणून होती, जी आता त्याला, म्हणजे मी अगदी नवा होतो पत्रकार त्यावेळेला, मी जेव्हा पत्रकार झालो तेव्हाची नगरवाला केस म्हणून गाजली होती. त्या बातमीचा तेव्हा खूप खळबळ माजली. म्हणजे जवळजवळ 8-15 दिवस ती बातमी प्रचंड सगळ्या वर्तमानपत्रातून येत होती. अर्थात तेव्हा चॅनेल आणि टी व्ही वगैरे नव्हता, पण वर्तमानपत्रातून येत होते, त्याच्यावरच्या अफवा पिकत होत्या, उलटसुलट चर्चा होते आणि ती बातमी गायब झाली. इतक्या शेकडो बातम्या आहेत की त्याचा पुढे काय झाला हा प्रश्न असतो. पुढे काय झाला हा प्रश्न असतो. पुढे काय झालं. तरी अजून काही जुने रेफरन्सेस तुम्हाला आठवतात का? कारण 42 वर्ष हा काही कमी काळ नाही, तर त्यात शासनाचे पण काही त्यात डिफॉल्ट्स असतील की शासनानेच मुद्दाम बातम्या लपवल्या असतील. काही आपण असं बघण्यात येतो की काही नेतेच बातम्या दाबतात
किंवा पत्रकारही त्या आता कामाला लागलेले आहेत, पण सगळेच नाही. पण तुम्हाला असं वाटतं का की हो, ही एक बातमी होती ज्यात खरंच जर सत्य हे बाहेर आलं असतं तर समाजाला एक वेगळी कलाटणी मिळाली असती? शेकडो बातम्या आहेत, मी मगाशी सांगितलं तशा अत्यंत महत्त्वाच्या बातम्या तशा लाखो असतील, पण ज्या अर्धवट सुटलेल्या आणि दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहिलेल्या बातम्या असतात, त्यांचं पुढे काय झालं, पुढे काय झालं. मी मगाशी सांगितलं की नगरवालाची जी केस आहे, नगरवालाची केस ही 1971च्या ज्या मध्यावधी निवडणुका झाल्या, पुढे इंदिरा गांधींनी तेव्हा लोकसभा बरखास्त केली आणि पहिली देशातली लोकसभेची मध्यावधी निवडणूक झाली होती. त्याच्या अलीकडच्या काळातली ही केस आहे. म्हणजे नगरवाला नावाचा एक माणूस होता आणि त्याने स्टेट बँकेतून 60 लाख रुपयाची कॅश काढली. आधी ही एवढी मोठी कॅश त्या काळात, म्हणजे आजच्या हिशोबात तुम्ही 60 कोटी वगैरे म्हणायला हरकत नाही, एवढी रक्कम आहे ती. अशी एवढी कॅश त्याला दिली कशी गेली, आणि मग त्याचे CBI इन्क्वायरी, त्याला अटक झाली, अमुक तमुक बऱ्याच गोष्टी होत्या. त्याला दिली का गेली, त्याच्यामागे कोण आहे, याच्या उलटसुलट खूप बातम्या आल्या. पुढे त्याला अटक झाली आणि त्याचा अतिशय असा गूढ मृत्यू तुरुंगातच झाला. मग त्याला कोणी मारलं का, त्याचा काय खून केला का, त्या सगळ्या 60 लाखाच्या केसमध्ये कोणाकोणाचा हात होता, सरकारचा होता का, सत्ताधाऱ्यांचा होता का, की बँकेतल्या आतल्या लोक, हे पुढे हळूहळू करत लोक विसरून गेले. ही नगरवालाची केस आहे, माझ्या अगदी सुरुवातीच्या पत्रकारितेच्या काळातली 1969-70 मधली. पुढल्या अगदी तुमच्या पिढीला आठवण्यासारखं जर सांगायचं तर आता हर्षद मेहताचा आपण विसरून गेलो, हर्षद मेहता पण मरून गेला, पण हर्षद मेहताने जो शेअर घोटाळा केला असं म्हटलं गेलं, मला वाटते नरसिंहरावांच्या काळातली ती घटना आहे. म्हणजे त्यालाही आता म्हटलं तर 22 वर्ष झाली, 91-92 मधली वगैरे घटना आहे ती. तर हे करोडो रुपयाचं त्यांनी उलथापालथ केली शेअरची, ते फेअरफॅक्स कंपनी काढून, आणि त्यातून इतकं काय गल्लोळ त्या काळात माजला होता, बाप रे बाप. पुढे त्याचं काय झालं, त्याला पकडलं का, तो मेला बिचारा आता, पण त्या केसचं पुढे काय झालं त्याचा पत्ता लागत नाही. आम्ही हळूहळू विसरून गेलो. 5-7 वर्षांनी तशीच एक केस केतन पारेखची झाली आणि त्याचाही परत फार मोठा घोटाळा ओरडाआरडा झाला. हळूहळू आपण आता ते विसरून गेलो. त्याच्यानंतर गेल्या 4-5 वर्षात तशीच सत्यम कॉम्प्युटर्सची घटना घडलेली आहे आणि आता तेव्हाही खूप झालं. मग त्या सत्यमचा जो राजू होता त्याला पकडला. पुढे काय झालं, पुढे याचा पत्ता नाही आहे, पुढे पत्ता नाही आहे. त्याच्यात कोणाला शिक्षा झाली का, त्याचे नेमके धागेदोरे सापडले का, काही पत्ता नाही. पण या सगळ्या प्रकरणामध्ये एक अतिशय महत्त्वाचा दुवा असा असतो की ही 3 प्रकरणं तुम्ही घ्या की त्यांच्या कंपन्या होत्या, मग त्याच्यात शेअर्स होते लोकांचे, त्या लोकांना बुडवलं गेलं का, मग त्या कंपन्या वाचवण्यासाठी सरकारने सरकारी तिजोरीतून, सरकारी खजिन्यातून करोडो रुपये ओतून त्या कंपन्या तगवल्या. प्रश्न असा असतो की एक कंपनी, खाजगी कंपनी आहे, ती बुडते, ती बुडवली जाते, तिचं दिवाळं वाजवलं जातं, तर त्याच्यात सरकार इतके, सरकारी जनतेचा पैसा आहे, सरकारचा पैसा म्हणजे, मग हा पैसा ओतून सरकार त्या कंपन्या तगवतं, तर मग त्यात सरकारचा इंटरेस्ट काय असतो, फक्त जनतेचा म्हणून का सरकार असा पैसा ओतते, हे आम्हा पत्रकारांना प्रश्न पडले पाहिजेत. आम्ही त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे, आम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे. पत्रकारितेचं ते काम आहे. आज कुठेतरी पूर आला किंवा एखाद्या, आता परवाची मुझफ्फरपूरची दंगल आहे, त्याच्यात माणसं मरतात, तर त्या मेल्यानंतर ती माणसं, त्यांना आम्ही भरपाई देतो, तर 1 लाख द्यावी की 5 लाख द्यावी, भरपाई द्यावी की न द्यावी, त्यासाठी पुरावे काय, हे सगळं तपासलं जातं. आणि 5-5, 2-2 लाख रुपये देण्यासाठी सरकार 10 फेऱ्या मारायला, 50 फेऱ्या मारायला होतं. काही महिने जातात, ते माणसांचे आयुष्य उद्ध्वस्त होतात. आणि यासाठी लागत किती असतात, एक 10-15 कोटी रुपये. त्या 15 कोटी रुपयासाठी सरकार इतकी कागदपत्रं मागतं आणि इतकं सगळं करतं. मग ह्या बुडणाऱ्या कंपन्या, फ्रॉडच्या कंपन्या, घोटाळे जे असतात, ह्या घोटाळ्यासाठी सरकार हजारो आणि 2-2 हजार कोटी रुपये गुंतवून त्या कंपन्या का वाचवते, ही रहस्य आहेत. आणि ही रहस्य उलगडली गेली पाहिजेत. ती उलगडायची असतील तर या बातम्या मरू देता कामा नयेत. त्या बातम्यांचा फॉलोअप झाला पाहिजे, पाठलाग झाला पाहिजे, त्यांचा शोध घेतला गेला पाहिजे. तो होत नाही. म्हणजे भाऊ, तुमचं म्हणणं एकच आहे की पत्रकारांनी जुन्या बातम्या विसरल्या नाही पाहिजे. पण भाऊ, मी तुम्हाला एक सांगतो, ही जनताही विसरत चाललेली आहे. आज सचिन आपली 200वी कसोटी खेळून रिटायर होणार. माझं लक्षात ठेवा, सचिन पुढच्या
एक दिवसानंतर सचिन कसा ते 4 दिवस खेळला होता हे पण विसरणार आहे. पण त्याच तिकिटाची किंमत आज 10,000 रुपयांनी पण विकली जात आहे. अशाच काही मुद्द्यांवर आपण पुढे भाऊंची चर्चा करूया. पाहत राहा मुंबई 24. वेळ झाली एका ब्रेकची. हेलो स्टूडेंट्स, रामचंद्र इंस्टीट्यूट आज से 58 इयर्स पहले शुरू हुआ एक मकसद से, और वो था स्टूडेंट्स की सेवा. आज 58 इयर्स बाद भी रामचंद्र इंस्टीट्यूट का एक ही मकसद है, और वो है स्टूडेंट्स की सेवा. आज ईस्टर्न सबर्ब्स में दादर, माटुंगा से लेकर अप टू नवी मुंबई में अप टू CBD बेलापुर हमारी शाखाएं हैं. Now is your time. Make the correct choice. Sapkal Knowledge Hub, an exceptional academic opportunity. A spectacular campus surrounded by the lush green slopes of the Sahyadri Mountains near Nasik, Maharashtra. A Wi-Fi campus with a vast network of computer labs in all locations. हा टोटल रिमोट एरिया, बेरर लँड, इथे कोणतीही सुविधा नाही, रस्ते नाही, वीज नाही, मतलब पाण्याची सुविधा नाही. अशा ठिकाणी हे करण्याचं जे मी धाडस दाखवलं आणि ते मी सन 2003-04ला बांधकाम सुरुवात करून आणि त्यामध्ये बांधकाम साधारणतः 2005च्या शेवटी कंप्लीट झालं आणि 11 जून 2006ला ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल मी सुरू केली. Not extracurricular facilities, a collaborative community, and the promise of lifelong friendships. The Sapkal Knowledge Hub is a 110-acre campus, the brainchild of educationist Ravindra Sapkal, whose mission was to establish a knowledge campus of international standards with cutting-edge facilities in the midst of nature.
Spiker Deers for men and women. Redefining possibilities. Leveraging opportunities. Delivering excellence. Improving lives. Realty, infrastructure, hospitality, ports. Welcome to the Hex way of life. HexCorp, celebrating growth. ब्रेकनंतर पुन्हा आपले स्वागत उलट तपासणीमध्ये. आपण चर्चा करत आहोत भाऊंची. भाऊ, आता सचिनची सनसनाटी सुरू आहे, पण मला सांगा, 20 वर्ष आधी गावस्कर पण होता. गावस्करनी पण 10,000 रन केलेले होते. त्या काळात पण आज लोक गावस्करला विसरले. आज सचिन एवढा सचिन मेनिया सुरू झालाय. तर याबद्दल आपण काय सांगाल? नाही, त्यालाच तर सनसनाटी माजवणं म्हणतो ना. तुम्ही बातमी सनसनाटीच्या ढिगाखाली बातमीच मारून टाकली जाते. ती बातमी एवढी सनसनाटी केली जाते, सतत तेच. आता म्हणजे अगदी तुम्ही म्हणाल की सचिन 24 तास असं म्हणायला हरकत नाही. जसं तुमचं मुंबई 24 तास आहे, तसं सचिन 24 तासाची सगळ्याच चॅनलची अवस्था झालेली आहे. प्रश्न असा असतो की आपण लोकांसमोर माहिती देतो त्याच्यापेक्षा, मगाशी मी सांगितलं ना की जे पहिलं जे चित्र आहे त्याची झेरॉक्स मारता 22व्या झेरॉक्सपर्यंत 27व्या झेरॉक्सपर्यंत जातो आपण. तसं मूळ बातमी ठरवली जाते की सचिन अजून निवृत्त झालेला नाही, तो शेवटची टेस्ट खेळणार आहे. आता परवाच्या टेस्टमध्ये तुम्ही बघाल तर तो 10 रन्समध्ये आऊट झाला. लोकांचा किती भ्रमनिराश झाला आणि 3 दिवसात टेस्ट मॅच संपलीसुद्धा. हीच अवस्था गावस्करची होती. गावस्करची तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की गावस्कर आणि तुम्ही म्हणालात 20 नाही, जवळजवळ 30 वर्ष होतात येतं. मला वाटते 86 साली गावस्कर निवृत्त झाला, त्याला आता 27 वर्ष झाली. गावस्कर निवृत्त झाल्यानंतर 3 वर्षांनी सचिन मुळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला. पण त्याची जी सनसनाटी माजवली, कारण मलाच अधिक आवडलं आणि अधिक आवडलं म्हणून मी इतकं रंगवून सांगतो की मुळात तो कोण आहे तोच विसरला जातो. म्हणजे अमिताभ इतका मेकअप केला जातो की त्या कुठचा तो पा म्हणून सिनेमा होता की त्याच्यात तो अमिताभच ओळखता येत नाही, तशी अवस्था करून टाकतात. त्यामुळे मूळ बातमी मरून जाते आणि सनसनाटी माजवली जाते आणि त्याच्यात बातम्या मारल्या जातात. आणि मग प्रश्न असा येतो की त्या बातम्या गेल्या कुठे. मी तुम्हाला मुद्दाम सांगेन की एक 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक मोठा पत्रकार आपला मिड डेचा, तो ज्योतिर्मय डे, त्याची हत्या झाली आणि इतका कल्लोळ माजला आणि सगळं कुठे होत गेलं. पुढे काय झालं त्याचं? आज त्याचे आरोपी पकडले का? मग एक कोण पत्रकार मुलगी पकडली होती. पुढे काय झालं त्याचं? पुढे काही नाही. आम्ही विसरून गेलो की दुसरं काहीतरी. म्हणजे मला कधी असं वाटतं की आपण अजून मोहेंजोदारो हरप्पामध्ये राहतो का? कारण ते होते ना की एक आली टोळी, ती वसली, मग एक पूर आला आणि त्याच्याखाली ती गाडली गेली. त्याच्यानंतर काही वर्षांनी परत तिथे दुसरी टोळी आली. अशी एकाखाली एक 9 का 7 शहरं गाडली गेलेली सापडली मोहेंजोदारोमध्ये. तशी या बातम्यांखाली बातम्या गाडल्या जातात की काय असं वाटतं. आणि त्याच्यात मग होतं असं की खाली काय गाडलेलं बघत नाही, आम्ही परत दुसऱ्या पुरात गाडले जाण्यासाठी नवी वस्ती वसवतो, अशी एकूण पत्रकारितेची अवस्था आलेली आहे. पण भाऊ, आता तुम्ही जेडेनचा विषय काढला म्हणून सांगतो, आज महाराष्ट्रात कितीतरी पत्रकार हल्लाविरोधी समित्या तयार झाल्या. ज्येष्ठ पत्रकार त्याच्या आहेत. पण तेही लोक कुठे कमी पडतात का? म्हणजे त्यात मी पण आहे. म्हणजे आम्ही पत्रकारही त्या फॉलोअप्सला कमी पडतो का? कारण जेडेचा मर्डर जेव्हा झाला तेव्हा मला आठवतं, मी त्या आंदोलनात होतो. आम्ही मंत्रालयावर तो मोर्चा काढला होता. पण त्याचे आम्ही म्हणजे मुख्यमंत्री उत्तर देत नाही किंवा मुख्यमंत्रीनी त्या राणेसाहेबांना ते जे कमिटी बनवण्याचा हक्क दिला, त्यांनी तो आम्हाला दिला नाही. पण पत्रकारही मग कुठेतरी कमी पडले.
असं एकंदर सांगण्यात येईल का? कारण माझा मुद्दा लक्षात आला. माझं म्हणणं असं आहे की ती जी बातमी असते, ती जी घटना असते, ती जी माहिती असते, या बातम्या अनेकदा एखादं कोडं असतं मोठं आणि त्या कोडाचे वेगवेगळे तुकडे असतात. ते जर एकत्र जोडले तर त्याचं एक सुसंगत चित्र तयार होतं. अनेकदा काय होतं, आम्ही तेवढाच तुकडा घेतो आणि नाचायला लागतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगते की शिवाजी महाराजांचा पुतळा आहे शिवाजी पार्कला, त्याचा असा लांब हात केलेला आहे. आम्ही त्याच्या हाताचं एक बोट पकडतो आणि म्हणतो की आम्हाला सगळं सापडलं. आम्हाला माहीत नाही हे बोट शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आहे की बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या पुतळ्याचं आहे. बाबासाहेबांचा एक पुतळा कप परेडला तुम्ही बघाल तर तो असा लांब हात केलेला बोट केलेला आहे. मग ते बोट पकडायचं आणि आम्हाला बाबासाहेब सापडले असं आम्ही नाचतो. तिथे समस्या होते. आम्ही त्या सगळ्या बातमीचा, त्या घटनेचा, त्या माहितीचा शोध घेत नाही. हे सगळ्या बातम्या ज्या असतात, घडामोडी असतात, त्याचा तुम्ही फॉलोअप घेतला तर आपण कुठेतरी पोहोचू शकतो. आणि अनेकदा काय होतं, आपण त्याची एकदा सनसनाटी माजवायला लागलो की आपण मूळ बातमी विसरून जातो. तो जेडेचा जो प्रकार आहे तर त्याची हत्या मुळात का झाली? पत्रकार हजारो आहेत या देशामध्ये, प्रत्येकाची हत्या होत नाही, प्रत्येक पत्रकारावर हल्ला होत नाही. एकाच विशिष्ट पत्रकारावर हल्ला का होतो, तो करणारा कोण आहे? कुठल्याही गुन्ह्यामध्ये गुन्ह्याचा मोटिव्ह, ज्याला हेतू म्हणतात, त्याच्यामागचं उद्दिष्ट म्हणतात, ते महत्त्वाचं असतं. आणि म्हणून आम्ही उद्दिष्ट सोडतो आणि त्या व्यक्तीला धरून नाचायला लागतो. आणि म्हणून जेडेची मर्डर आणि जेडेची मर्डर पत्रकार म्हणून झाली असं आम्ही समजतो. नाही, पत्रकार म्हणून झालेलं नाही, एका व्यक्तीची म्हणून झाली. तो व्यवसायाने पत्रकार आहे. आणि म्हणून आपल्याला शोध घ्यायला पाहिजे असतो की जेडे या पत्रकाराची हत्या का झाली, आणि ती जर शोध घेतली तर आपण त्या मारेकऱ्याच्या मागे जाऊ शकत असतो. आणि तो शोध घेतला जात नाही, बातम्या अर्धवट सोडून दिल्या जातात. आणि त्यामुळे ती जी बातमी असते ते एकूण मोठ्या कोडं किंवा रहस्य जे असतो त्यातला तो एक तुकडा होतो आणि तो तुकडा तसाच पडून राहतो, आपल्याला त्याचा अर्थ सापडत नाही. पण मला एक सांगा भाऊ, की हे कोडं जर आपण उद्या उलगडलं तर याचा फॉलोअप घेऊन काही फायदा होणार आहे का? आता समजा तुम्ही 71 सालच्या नगरवाला केसचं आम्हाला उदाहरण दिलं, ते जर आज आम्ही ते रहस्य सॉल्व्ह केलं, कितीही आपण सगळे पोलीस यंत्रणा मागे लावली, पत्रकार यंत्रणा मागे लावली, त्याचा फायदा होणार आहे का या समाजाला आजच्या तारखेला? अर्थात कुठलाही गुन्हा, कुठलीही विपरीत घटना, कुठलंही संकट हे माणसाला होणाऱ्या आजारासारखं असतं. हजारो वर्ष माणूस या पृथ्वी तलावर आहे. विचार करा की असेच आजार, अशीच संकटं जर त्या पिढीतल्या त्या युगातल्या माणसांनी सोडून दिली असती तर आज आपण टी व्हीवर बोलतो आहे, टी व्हीचा शोध लागला नसता. आपण वेगवेगळ्या आजारावरची सहजगत्या औषधं घेतो. डोकं दुखते म्हणून अमुक, किंवा स्वाईन फ्लू आला तर अमुक, ह्या ट्रीटमेंट घेतो. ह्या त्या आजाराचा, त्या समस्येचा घेतलेला शोध आहे, त्याचा केलेला फॉलोअप आहे. त्यातून सापडलेल्या उपायामुळे माणसाचं आयुष्य वाढलेलं आहे आणि त्यामुळे ते करणं आवश्यक असतं. नुसता कोणतरी मेला, आपण म्हणतो ना, आपले बापजाद्याने आपल्या म्हणी तयार करून ठेवल्या, त्यातली एक फार सुंदर म्हण आहे की म्हातारी मेल्याचं दुःख नाही, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. आज आम्ही म्हणू जेडेची हत्या झाली, आज म्हणू आपण दाभोळकरांची हत्या झाली, आज म्हणू आपण आता कोणती जिया खान आहे तिची हत्या झाली, पण दिव्या भारतीची जी संशयास्पद मृत्यू होता त्याचा शोध घेतला नाही, त्याचा परिणाम आपल्याला जिया खानमध्ये सापडतो. कारण आपण त्याचा शोध घेत नव्हतो. तशी घटना का घडली, मग तिची व्यक्तिगत होती का, याचा शोध घेणं आवश्यक असतं, त्याचा फॉलोअप घेणं. त्याची सनसनाटी माजवू नका, म्हातारी मेल्याचं दुःख करू नका. काळ सोकावतो ह्याची काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून ती पत्रकारितेची सगळ्यात मोठी जबाबदारी असते. आणि ती जबाबदारी आपण घेतली, ती जर पार पडली तर मग आपण त्या संकटापर्यंत जात असतो. दाभोळकरांचा विषय तुम्ही काढला आहे, पण वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेकनंतर मी तोच विषय पुढे घेणार आहात. पाहत राहा मुंबई 24.
हेलो स्टूडेंट्स, रामचंद्र इंस्टीट्यूट आज से 58 इयर्स पहले शुरू हुआ एक मकसद से, और वो था स्टूडेंट्स की सेवा। आज 58 इयर्स बाद भी रामचंद्र इंस्टीट्यूट का एक ही मकसद है, और वो है स्टूडेंट्स की सेवा। आज ईस्टर्न सबर्ब्स में दादर, माटुंगा से लेकर अप टू नवी मुंबई में अप टू CBD बेलापुर हमारी शाखाएं हैं। Now is your time. Make the correct choice. Sapkal Knowledge Hub, an exceptional academic opportunity. A spectacular campus surrounded by the lush green slopes of the Sahyadri Mountains near Nasik, Maharashtra. A Wi-Fi campus with a vast network of computer labs in all locations. हा टोटल रिमोट एरिया, बेरर लँड, इथे कोणतीही सुविधा नाही, रस्ते नाही, वीज नाही, मतलब पाण्याची सुविधा नाही, अशा ठिकाणी हे करण्याचं जे मी धाडस दाखवलं आणि ते मी सन 2003-04ला बांधकाम सुरुवात करून आणि त्यामध्ये बांधकाम साधारणतः 2005च्या शेवटी कंप्लीट झालं आणि 11 जून 2006ला ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल मी सुरू केली. Not extracurricular facilities, a collaborative community, and the promise of lifelong friendships. The Sapkal Knowledge Hub is a 110-acre campus, the brainchild of educationist Ravindra Sapkal, whose mission was to establish a knowledge campus of international standards with cutting-edge facilities in the midst of nature. Spiker Deers for men and women. Redefining possibilities. Leveraging opportunities. Delivering excellence. Improving lives. Realty, infrastructure, hospitality, ports. Welcome to the Hex Way of Life. Hex Corp, celebrating growth.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. स्टुडिओमध्ये आहेत भाऊ तोरसेकर. कार्यक्रमाचं नाव उलट तपासणी. ब्रेकमध्ये जाण्याच्या आधी मी नरेंद्र दाभोळकर हा विषय काढला होता भाऊंकडे. भाऊ, बातम्या अर्धवट का राहतात हा आजचा विषय होता. पण मला एक सांगा, दाभोळकरांचं तर आम्ही आज पत्रकार एकदम फॉलोअप घेतोय. त्याचं आम्ही सनसनाटी माजवली नाही, पण आम्ही शांतपणे मुक्तपणे कुठे ना कुठे ती बातमी दाखवतोय, निदर्शनं करत आहोत. आता परत 20 तारखेला पुण्यात निदर्शन आहे. तर यावर तुम्हाला काय सांगायचं आहे? नाही, दाभोळकरांच्या विषयात मी असं म्हणणार नाही की बातमी अर्धवट सोडून दिली, पण त्याचा अतिरेक पण झाला हे लक्षात घ्या. ज्याने कोणी ही हत्या केली त्यांनी दाभोळकरांना नक्की मारलं, पण दाभोळकरांच्या घटनेचा किंवा हत्येचा जो तपास आहे, या तपासाची हत्या सनसनाटीने केली याबद्दल कोणी नाकारू शकत नाही. याचं मी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो, तो मोठा विषय आहे. पण एक पार्श्वभूमी अशी की ज्या क्षणी हत्या झाली त्या क्षणी ही बातमी पसरली आणि 2 तासात पहिली गोष्ट म्हणजे सगळीकडे कॉर्डन ऑफ करायला पण ते होऊ शकलं नाही. कारण त्याचा आरोप सनातनवर करण्यात आला. सनातनने अमुक केलं आणि पोलिसांना पोलीस तपासाची दिशा सनातनकडे गेली. खुद्द मुख्यमंत्री म्हणाले की गांधी वधाची जी प्रवृत्ती आहे त्यांनी हे केलं. आणि त्यामुळे पोलिसांना एक साधा खून खटला किंवा खुनाचा तपास म्हणून तिकडे जाता आलं नाही. आणि त्यामुळे मी असं म्हणेन की दाभोळकरांची हत्या कोणीतरी मारेकऱ्याने केली, पण दाभोळकरांच्या खुनाचा जो तपास आहे तो तपास आणि त्या बातमीची हत्या मात्र सनसनाटी माजवणाऱ्याने केली. त्यामुळे सनसनाटी हा स्वतंत्र विषय आहे, तो इतक्या थोडक्यात सांगता येणार नाही असं माझं मत. मी तो विषय घेणारच आहे एका कार्यक्रमात. मला काहीच हरकत नाही की आपण नरेंद्र दाभोळकर हत्या यावर एक सेपरेट विषयच भाऊ तुमच्याबरोबर मला घ्यायचा आहे. पण आता बातम्या अपूर्ण का राहतात यावर आज प्रेक्षकांचं थोडं तरी मन वळलं असेल. तुम्ही पण मागे कम्प्युटरचा वापर करून किंवा इतर माहिती तंत्रज्ञान घेऊन बातम्या मागच्या फॉलोअप घ्यायला आम्हाला पत्रकारांना भाग पाडलं पाहिजे याची मी तुम्हाला विनंती करतो. आणि मुंबई 24मध्ये उलट तपासणी कार्यक्रमासाठी स्टुडिओमध्ये आलेल्या भाऊ तोरसेकरांना आभार मानतो. पाहत राहा मुंबई 24.